कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे। तब्बल 7 तास सुरू होतं उपोषण। 2 मे पासून भोरमधल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण। 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्णा आंधळे फरारच। पुण्यातल्या ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात कारवाई होणार। सूत्रांची माहिती। उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त। प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीचा फोन। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी। दादर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशकात मनसे आक्रमक। रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप। सरसकट पुजाऱ्यांवर आरोप नको। पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची विनंती। 35 पैकी 21 आरोपी फरार। 26/11 मुंबई हल्ला प्रकरणातला आरोपी दहशतवादी तहबूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणलं जाण्याची शक्यता। राणाला एनआयएच्या कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर। व्याजदरात कपात झाल्यानं सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार। रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सनं घट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।